High frequencies. It's Omkar style. Low frequencies. जर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे, आता बघू शकता लाईट मोशनमध्ये आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट, HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट. तर सिंपली मित्रांनो एवढं प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला आता मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही सॉन्ग मित्रांनो मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिंपली यामध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी ते सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे. सॉन्ग ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिंपली मित्रांनो तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर ह्या फोटोला मित्रांनो तुम्हाला आता एकदम शेवटपर्यंत असा वाढवून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो आता इथे बघू शकता तुम्हाला 8.23वरती मी एक डबल बीट मार्किंग करून दिलेलं आहे. तर सिंपली मित्रांनो तुम्हाला 8.23च्या बीटवरती यायचं आहे आणि ह्या फोटोला सिलेक्ट करून 2 पार्टमध्ये असा कट करायचा आहे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता बघू शकता या ठिकाणी ह्या तुम्हाला बीट ज्या काही दिलेत त्या बीटमध्ये आपल्याला म्हणजे ब्लिंक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मित्रांनो हा ब्लिंक इफेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने ॲड करायचा आहे. ज्या प्रकारे मी सांगतोय त्या प्रकारे तुम्ही करा, म्हणजे तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्या डेमो व्हिडिओप्रमाणे तयार होईल. तर मित्रांनो सिंपली तुम्हाला 1.13च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून तुम्हाला हा जो काही शेप दिसत आहे स्क्वेअरचा बघू शकता हा सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे. सिंपली ॲड केल्यानंतर थोडंसं तुम्हाला पुढे येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट उरणार आहे तो एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला इथून कट करायचा आहे. नंतर मित्रांनो ह्याला थोडंसं असं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे, बघू शकता काही या प्रकारे. एवढं झाल्यानंतर आता कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो कलरमधून बॅक आल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता डिफरन्स नावाचा जो काही म्हणजे ब्लेंडिंग आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डिफरन्सवरती तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच तुम्हाला म्हणजे आपला जो काही स्क्वेअर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे जे काही कॉपी लेअरचं ऑप्शन येत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या बीटवरती येऊन नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ही लेअर पेस्ट करायची आहे. नंतर मित्रांनो त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून याची साईज तुम्हाला थोडीशी अशी वाढवून घ्यायची आहे आणि नंतर आणखी तुम्हाला पुढे जाऊन तीच लेअर पेस्ट करायची आहे. त्याची साईज तुमच्या मागच्या म्हणजे हा स्क्वेअरपेक्षा तुम्हाला अशी मोठी करायची आहे. नंतर मित्रांनो ह्यात 2.15च्या बीटवरती येऊन इथे तुम्हाला ही लेअर पेस्ट करायची आहे आणि ही लेअर पेस्ट केल्यानंतर पूर्ण स्क्रीनवरती या प्रकारे अशी तुम्हाला सेट करायची आहे. ओके. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता 2.25वरती आल्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून तुम्हाला इथे एक शेप घ्यायचा आहे रेक्टँग्युलर. हा शेप घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे अशी ह्या शेपला सेट करायचा आहे. नंतर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे देखील व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो कलरच्या ऑप्शनमधून बाहेर येऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिफरन्सवरती क्लिक करून ह्याला तुम्हाला डिफरन्सवरती सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. नंतर थोडंसं पुढे आल्यानंतर ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट उरणार आहे तो देखील तुम्हाला या प्रकारे असा कट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो एवढं या प्रकारे झाल्यानंतर आता ही तुम्हाला लेअर सिलेक्ट करायची आहे. नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे. नंतर मित्रांनो ह्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. नंतर लेअरवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला पेस्ट करायची आहे आणि नंतर त्या लेअरला सिलेक्ट करून मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही जी काही लेअर असणार आहे त्या तुम्हाला 90 डिग्रीला रोटेट करायची आहे. नंतर मित्रांनो इथं पूर्ण अशी व्यवस्थित सेट करून तुमच्या हिशोबाप्रमाणे ओके व्यवस्थित एकदम ॲक्युरेटपणे सेट करायचं. ओके. आता मित्रांनो हे जास्त कट राहिले तर ह्याला मी व्यवस्थित असं कट करून घेतो. ओके. तुम्हाला देखील या प्रकारे असं कट करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो इथे तुम्हाला पुढे यायचं आहे, प्लसवरती इथे लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हीच लेअर पेस्ट करायची आहे आता ही आणि या प्रकारे लेअर पेस्ट केल्यानंतर आता रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला या प्रकारे असं ओके रोटेट करायचं आहे. 55ला -55ला तुम्ही करून घ्यायचं आहे. नंतर या प्रकारे असं ह्याला पूर्ण साईज वाढवून नंतर पुढे यायचं आहे. नंतर लेअरवरती क्लिक करून ही लेअर पेस्ट करायची आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून रोटेटवरती क्लिक करायचं आहे आणि आता मित्रांनो तुम्हाला इकडे +55वरती रोटेट करायचं. ओके. नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक येऊन या प्रकारे असं करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ही जी काही लेअर आहे आपली बघू शकता म्हणजे ही तर सिंपली ह्याला मित्रांनो सिलेक्ट करून ही लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे. नंतर मित्रांनो इथे तुम्हाला येऊन बघू शकता या ठिकाणी
ही लेअर तुम्हाला या प्रकारे अशी पेस्ट करायची आहे. नंतर मित्रांनो ही त्याच्या मागची जी काही लेअर आहे ती लेअर तुम्हाला तिथे कॉपी करून तीच लेअर ह्याच ठिकाणी देखील पेस्ट करायची आहे. म्हणजे बघू शकता या प्रकारे आपली काही होऊन जाईल. नंतर मित्रांनो इथे आल्यानंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे 5.2च्या बीटवरती. इथे एक स्क्वेअर शेप तुम्हाला ॲड करून तो या प्रकारे असा सेट करायचा आहे. बघू शकता या प्रकारे कलरवरती क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. इथून बॅक येऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून डार्कनवरती क्लिक करून त्याला मित्रांनो डिफरन्सवरती क्लिक करून त्याला डिफरन्सवरती सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या प्रकारे असा छोटासा कट करून नंतर ही लेअर कॉपी करायची आहे आणि एकदम लास्ट म्हणजे 5.19च्या बीटवरती येऊन ही लेअर पेस्ट करायची आहे आणि ह्याला पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला सेट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो आय होप की तुम्हाला ही पूर्ण कन्सेप्ट समजली असेल. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सगळ्या लेअर सिलेक्ट करायचे. लेअर सिलेक्ट केल्यानंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या तुम्हाला मित्रांनो 5 लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत. 5 लेअर कॉपी केल्यानंतर आता मित्रांनो आपल्या बिटमार्कमध्ये यायचं आहे. एकदम स्टार्टिंगला येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 5 लेअर तुम्हाला या प्रकारे अशा सेट करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त पद्धतीने आपले पूर्ण काही लेअर वगैरे सगळे सेट झालेले आहेत. आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जी काही मी PNG तुम्हाला दिलेली असणार आहे डायलॉगची ही PNG तुम्हाला ॲड करून या प्रकारे अशी सेट करायची आहे. नंतर मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचा लोगो वगैरे ॲड करून घेऊ शकता. ओके, या प्रकारे या ठिकाणी बघू शकता. आणि आता मित्रांनो इथून बॅक येऊन यामध्ये आपल्याला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्टमधला पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि आपल्या पहिल्या फोटोला इथे पेस्ट करून टाकायचा आहे. नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. नंतर आपल्याला लास्टचा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे. नंतर इथून तुम्हाला बॅक येऊन नंतर आपला जो काही दुसरा पार्टमधला फोटो आहे त्या पार्टमधल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे. तर मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. PNGला तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि मित्रांनो वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र,